आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। यंदा 2026मध्ये 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा हा शुभ दिवस आलेला आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो। त्यामुळे गुढीपाडव्या दिवशी आपण अनेक शुभ कार्य करत असतो, कारण गुढीपाडव्या दिवशी काही कामे केल्याने त्याचे शुभलाभ आपल्याला भविष्यकाळामध्ये दिसतात किंवा आपल्या प्रगतीवर, आपल्या कामावर त्यांचा परिणाम हा होत असतो। त्यामुळेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला शुभ कामं ही करायची असतात। आता बघा, गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं। चैत्र महिन्याची सुरुवात असते आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशीच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। आपल्याला येणारं वर्ष भरभराटीचं, सुख समृद्धीचं जावं यासाठी आपण गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारत असतो। गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, कारण असं समजलं जातं की याच दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून ते अयोध्येला परतले होते आणि त्यामुळे सर्व लोकांनी हा विजय गुढ्या उभारून साजरा केलेला। त्यामुळे गुढीपाडवा हा विजयाचा दिवस म्हणून ओळखला जातो। आपल्या मागचे त्रास दूर होऊन, अडचणी दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, आपल्या मुलांच्या कामामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळावे, त्याचबरोबर आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी गुढीपाडव्या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात। या दिवशी सकाळच्या शुभ मुहूर्तावरच गुढी उभारली जाते। आता बघा, चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस असतो। या दिवसापासून नूतन वर्षाला आरंभ होत असतो आणि या नूतन वर्षाचे, नवीन वर्षाचे स्वागत आपण आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारासमोर विजयाची, उत्साहाची, आनंदाची गुढी उभारून साजरा करत असतो। पण तुम्हाला हे माहीत आहे का, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याच्या आधी आपल्याला ही 3 कामं करणं खूप महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही याच्या आधी ही 3 कामं कधीच केलेली नसेल, तर यावर्षी नक्की तुम्ही गुढी उभारण्याच्या आधी ही 3-4 कामं आपल्याला करायची आहेत। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। गुढी उभारायची असते हे तर सगळ्यांना माहीत आहे, पण गुढी उभारण्याच्या आधी आपल्याला सकाळी लवकर उठून ही 3-4 कामे जर आपण केली तर बघा, निश्चितच आपल्याला या गुढीपाडव्याचं शुभफळ प्राप्त होत असतं। तर ती कामं कोणती आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्या असते, म्हणजेच फाल्गुन महिन्याचा शेवट असतो आणि आपल्या मराठी वर्षाची ही शेवटची अमावस्या असते। तर यावर्षी 2026मध्ये ही फाल्गुन अमावस्या जी आहे तर बुधवारी सकाळी 8:30 वाजता सुरू होत आहे आणि त्याचबरोबर गुरुवारी सकाळी 6:45 वाजता ही फाल्गुन अमावस्या संपत आहे आणि त्यानंतर गुरुवारी चैत्र महिन्याला आरंभ होत आहे आणि गुरुवारी 19 मार्चला 7 नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे। पण गुढी उभारण्याच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला गुढीपाडव्या दिवशी लवकर उठायचं आहे। जरी आपल्याला उशिरा उठण्याची सवय असेल इतर दिवशी, तरी देखील गुढीपाडव्या दिवशी तुम्ही लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला सर्वात आधी स्नान करून घ्यायचं आहे। बघा, बरेच जण ही चूक करतात की त्यांना काय सवय असते, स्नान न करताच बाकीची कामं करत असतात। महिलांना पण बऱ्याचशा अशी सवय असते की अंघोळ न करता त्या स्वयंपाक म्हणा किंवा इतर कामं करतात। पण निदान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी तुम्ही ही चूक करू नका किंवा हे काम तुम्ही करू नका। तर सगळ्यात आधी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर स्नान करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची कामे करायची आहेत। आता बघा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो उंबरठा आहे, उंबरठा आधी तुम्हाला स्वच्छ पाणी टाकून चांगला पुसून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्राचे 3-4 थेंब त्या पाण्यामध्ये टाका आणि आपला जो उंबरठा आहे न विसरता सगळ्या महिलांनी तो उंबरठा स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ कापडाने
पुसून घ्या. कारण बघा, आदल्या दिवशीच अमावस्या असते, फाल्गुन अमावस्या असते, म्हणजेच वर्षाची शेवटची अमावस्या आहे. आणि त्यामुळे काय होत असतं तर अनेक प्रकारच्या दृश्य अदृश्य शक्ती, नकारात्मक शक्ती देखील आपल्या घराबाहेर, उंबरठ्याबाहेर आलेल्या असतात. आणि त्यामुळेच आपल्याला उठल्याबरोबर गुढीपाडव्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही आपला उंबरठा जो आहे स्वच्छ पाणी टाकून त्यामध्ये गोमूत्राचे 2-3 थेंब टाकून तो पहिल्यांदा स्वच्छ करून घ्या, पुसून घ्या. हे महिलांनी काम करायचं आहे. जर काही कारणांमुळे घरातील स्त्रियांना करणं शक्य नाही, तर घरातील इतर व्यक्तींनी केलं तरी चालेल. आपला मुख्य दरवाजा आहे तो देखील गोमूत्र आणि पाण्याने चांगला स्वच्छ पुसून घ्या. हे काम न विसरता सर्वांनी करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. हळदीचं लेपन करणं तुम्हाला शक्य नाही आहे तर हळद कुंकू लावून अष्टलक्ष्मीचं स्मरण करून तुम्ही उंबरठ्याचं पूजन करा. उंबरठ्यावर न विसरता स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. बघा, जिथे स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं असतं तिथे कुठलीच नकारात्मक ऊर्जा येत नाही. आणि मी आत्ताच सांगितलेलं आहे की अमावस्या संपत असते आणि नवीन वर्षाची सुरुवात होत असते. त्यामुळे बघा, जर काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेल्या असतील किंवा येत असतील तर त्या वेळीच दूर होतात आणि फक्त आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टीच आकर्षित होतात. त्यामुळे बघा, कुंकवाने स्वस्तिक काढायला आपल्या उंबरठ्यावर, मुख्य दरवाजावर विसरायचं नाही. आता ह्या 2 गोष्टी तर तुम्हाला कळाल्या की पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला उंबरठा स्वच्छ पाण्याने आणि गोमूत्राने पुसून वगैरे घ्यायचं आहे. मुख्य दरवाजा पण पुसून घ्या तुम्ही. कुंकवाचं स्वस्तिक काढायला विसरू नका. हळदीचं लेपन करू शकत असाल तर नक्की करा, नाही तर अष्टलक्ष्मीचं स्मरण करत 8 तुम्हाला हळद कुंकवाचे जे ठिपके आहेत तर ते उंबरठ्यावर द्यायचे आहेत. हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, गुढीपाडवा हा दिवस श्रीरामांना समर्पित आहे. श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचा तो अवतार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एक काम करायचं आहे सकाळी, ते म्हणजे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. हे 2 कामं झाली तुमची की तुळशीसमोर लगेचच आपल्याला दिवा लावायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण न विसरता हा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे. गुढी उभारत असताना तुळशीसमोर देखील दिवा तुमचा लावलेलाच पाहिजे. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास राहतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथेच लक्ष्मी माता निवास करते. आणि श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे. त्यामुळे न विसरता सर्वांनी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. आता त्यानंतर चौथं जे काम आहे ते म्हणजे बघा, आपल्याला भात शिजवायचा आहे. थोडासाच भात शिजवायचा आहे, मीठ न टाकता. आणि भात शिजवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे. ठीक आहे. आणि दही टाकून तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या वाटीमध्ये ते घ्या तुम्ही किंवा एखाद्या केळीच्या पानावर घ्या, चालेल. केळीचं पान नसेल तर एक छोटीशी वाटी घ्या स्टीलची, त्यामध्ये तो दही भात ठेवा. आणि अशी ही जी वाटी आहे दही भाताची ती तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक 5 मिनटं मध्यभागी ठेवायची आहे. आता असं केल्याने काय होतं, दह्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते. त्यामुळे हा जो दही भात आहे, ती जी वाटी आहे दही भाताची, ती तुम्हाला उंबरठ्यावर अगदी 5च मिनिटं ठेवायची आहे. हे सगळं करून झाल्यानंतर आणि नंतर ती उचलायची आहे वाटी. आणि काय करायचं आहे, तुमच्या घराच्या भोवतीने तुम्हाला थोडा थोडा तो दही भात टाकायचा आहे. आता असं का करायचं आहे, बघा, आत्ताच मी सांगितलं की फाल्गुन अमावस्या जी असते तर या अमावस्येने वर्षाचा शेवट होत असतो. आणि काही दृश्य अदृश्य शक्ती या आपल्या घराबाहेर, आपल्या उंबरठ्याबाहेर तिथे असतात. त्यामुळे त्या दृश्य अदृश्य शक्ती किंवा काही नकारात्मक शक्ती आपल्या घराबाहेर फिरत असतात. तर त्या आपल्या उंबरठ्याच्या आत येऊ नयेत, आपल्या शुभ कार्यामध्ये कोणतीच बाधा येऊ नये यासाठी बघा, आपल्याला दही भात जो आहे तो आपल्या उंबरठ्यावर काही वेळ ठेवून आपल्या घराभोवती
टाकायचा आहे. यामुळे काय होतं, जर काही वाईट शक्ती, काही दृश्य शक्ती ज्या आपल्या घराबाहेर फिरत आहेत, तर त्या आपल्या शुभ कार्यामध्ये येत नाहीत. कुठल्या अडचणी आपल्या शुभ कार्यामध्ये येत नाहीत. आपलं शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतं. म्हणून या दृश्य शक्तींसाठी आपल्याला दही भात जो आहे तर तो आपल्या घराच्या भोवतीने टाकायचा आहे. यामुळे बघा, ज्या काही अतृप्त गोष्टी आहेत किंवा दृश्य गोष्टी आहेत, तर त्या आपल्या कार्यामध्ये येत नाहीत. त्या तृप्त होतात आणि आपल्या शुभ कार्यामध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न हे येत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे दही भात जो आहे तो सकाळीच गुढी उभारण्याच्या आधी अशा प्रकारे आपल्या घराभोवती थोडा थोडा टाकायचा आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बघा, अमावस्येचा दिवस हा संपलेला असतो आणि नंतर चैत्र महिना लागतो. त्यामुळे जर काही आपल्याकडून आपल्या पितरांची सेवा म्हणा किंवा काही गोष्टींचा जर दोष काही लागलेला असेल आपल्या घराला, तर तो देखील या कामामुळे दूर होतो. म्हणून थोडासा दहीभात सकाळ सकाळ अशा प्रकारे आपल्या घराभोवती आपल्याला टाकायचा आहे. तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही त्या नक्की करायच्या आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही स्वच्छ हात वगैरे धुवून, पाय धुवून गुढी उभारण्याची तयारी करू शकता. गुढी उभारत असताना पण चिडचिड, कोणाला काहीतरी अपशब्द बोलणे, या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत. घरामध्ये हसरं वातावरण ठेवायचं आहे, प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. एवढी तेवढी कोणाची कामामध्ये चूक झाली तर कोणीही कोणावर चिडचिड करायची नाही. या गोष्टी लक्षात घ्या. आणि गुढी उभारल्यानंतर गुढीला शेवयांचा गोड भात याचा नैवेद्य दाखवा किंवा कोणताही गोड पदार्थ जो आहे तर तो पहिल्यांदा नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे. या गोष्टी सर्वांनी करायच्या आहेत. गुढी उभारत असताना सगळ्यांनी चांगले कपडे घालायचे आहेत. कसे तरी मळके वगैरे कपडे घातलेले आहेत असं करायचं नाही. छान व्यवस्थित कपडे घालून तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत गुढी उभारून करायचं आहे. जर बघा, अशा काही गोष्टींचं आपण पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर बघा, आपल्या उंबरठ्याजवळ गुढी उभारल्यानंतर कापूर आणि लवंग हे जाळायला विसरू नका. घरामध्ये देखील कापूर आणि लवंग जाळायचं आहे. गुढी उभारल्यानंतर गुढीसमोर आपल्या उंबरठ्यासमोरच कापूर, लवंग हे न विसरता जाळायचं आहे. याचा जो धूर पसरतो, कापूर आणि लवंगाचा जो सुवास असतो तो लक्ष्मीला आकर्षित करतो. त्यामुळे बघा, हे काम देखील नक्की सर्वांनी करायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल, गुढी उभारण्यापूर्वी आपल्याला कोणती 3-4 कामं करायची आहे ती न विसरता सर्वांनी करायची आहेत. आणि गुढी उभारताना देखील तुम्ही काही गोष्टींचं जे काही पालन आहे ते करायचं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.